बाहेरून कुरुम कुरुम आणि आतून अशा मऊसूत तांदळाच्या भाकरी आणि एकदम सुंदर अशी बटाट्याची चटणी. तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला तर पाहूया आज ह्याची रेसिपी. तर सर्वप्रथम साहित्य आपण नोट डाऊन करून घ्यावे. इथे मी बटाटे उकळायला टाकले आहे. आता आपण पीठ मळायला घेऊ. सर्वप्रथम तांदळाचं पीठ मस्तपैकी चाळून घ्या आणि आपण जशा साध्या भाकऱ्या करतो ना ज्वारी बाजरीच्या, त्याप्रमाणे अतिशय मऊसूत असं पीठ मळून घ्या. ह्या पिठाच्या भाकऱ्या अतिशय रुचकर लागतात, टेस्टलाही खूप छान लागतात. जर तुम्हाला ह्या पिठाची रेसिपी किंवा हे पीठ कसं करायचं ते कळवायचं असेल तर मला नक्की कळवा. त्यानंतर आपण त्याच्यात थपाथप भाकऱ्या थापून घेऊया. पाणी लावून त्याला मस्त प्रकारे दोन्ही साईडनी शेकून घ्यावे. भाकरी दोन्ही साईडनी शेकल्या गेली की आपण त्याला डायरेक्ट गॅसवर टाकूया. पहा बरं कशी टम्म फुगते भाकरी, अतिशय रुचकर, एकदम मस्त आणि स्वादिष्ट. पहा भाकरी कशी फुगेल आता. मस्त वाटतंय ना, टेस्टलाही तसंच मस्त असणार आहे. आता आपले बटाटे उकळले, आपण त्याला सालून घेऊया. त्यानंतर बटाट्यांना आपण छोटे छोटे काप करून घेऊया. कढईत मोठा चमचा तेल, जिरे, मोहरी, जे आपण नॉर्मली बटाट्याच्या भाजीसाठी टाकतो ते सर्व मसाले टाकून घ्यावे. आपण आपला बटाटा त्याच्यात ॲड करणार आहोत. मोहरी तडतडली की मी इथे थोडी कस्तुरी मेथी वापरली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकवा किंवा नका टाकू. त्यानंतर आपण इथे कढीपत्ता टाकत आहोत, त्यासोबत हिरवी मिरची. ते मस्त परतून झाले की आता आपण त्याच्यात आपला बटाटाही सोडणार आहोत. त्याला गरागर हलवून घ्या. कस्तुरी मेथी टाकल्याने एक वेगळा सुवास आणि एक टेस्ट येतो बटाट्यांना. तर तुम्ही ते नक्की टाका असं मी सांगेन. ह्याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, धण्याची पूड व मीठ ॲड करून ह्याला मस्तपैकी हलवून घेऊ. आणि दणकन त्याच्यावर कोथिंबीर मारून आपली भाजी तयार. मस्त पिवळी धम्मक भाजी झालेली आहे. थोडं त्याला शिजायला ठेवूया. व आता बघा प्लेटिंग मस्त वाटतंय ना, तर बसा जेवायला आणि नक्की मला सांगा ही भाजी तुम्हाला कशी लागली. ट्राय करा. माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक देखील करा. धन्यवाद.